आणि आता महत्त्वाच्या बातमी आपण पाहूया। महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचे ठाकरे बंधूंना निमंत्रण जाणार। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना निमंत्रित केलं जाणार। पवारांसह महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांना सुद्धा निमंत्रण देण्यात येईल। मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी महंतांना निमंत्रण। नरेंद्र महाराज, नामदेव शास्त्री, भगवानगड राधानाथ स्वामी महाराज, इस्कॉन गौरंगदास महाराज तसेच इस्कॉन जनार्दन हरिजी महाराज यांना देखील निमंत्रण। अजित पवार यांचे आमदार किरण लहामटे दिल्लीमध्ये आदिवासी विकास मंत्री पदासाठी लहामटे इच्छुक। अजित पवार गटाचे नागपूरमध्ये शपथविधी आधी होर्डिंग, अजितदादा एकटा लढला भिडला आणि शेवटी जिंकला असे आशयाचे बॅनर। अकोल्यामध्ये अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांकडून राजराजेश्वराला दुग्धाभिषेक। अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्याकडून दुग्धाभिषेक। परभणीच्या गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टे यांच्या मंत्रिपदासाठी बंजारा समाजाकडून पूजा। बंजारा समाज बांधवांकडून पोहरादेवी मंदिरामध्ये आरती करत प्रार्थना। नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी मंत्रिपद मिळावं, प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची मागणी। केंद्र आणि राज्यातील नेत्यांकडे चौधरी यांची मागणी। भाजपला आपलाच माणूस बसवून विरोधी पक्ष नष्ट करायचा आहे। शिंदेंनी असे प्रयोग करू नयेत, लोकशाही जिवंत ठेवावी, अंजली दमानिया यांचं आवाहन। नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या नव्या कोटची चर्चा, तर मंत्रिमंडळ नाही तर नाशिकच्या थंडीमुळे कोट घातला, भुजबळांचं विधान। जितेंद्र आव्हाड त्यांच्या पक्षाचे गटनेते काहीतरी बोलावं लागतं म्हणून बोलतात, छगन भुजबळांकडून आव्हाडांना प्रत्युत्तर। लोकशाही वाचवण्याआधी तुमचे खासदार आणि 6 आमदार वाचवा, जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर अमोल मिटकरेंचा पलटवार। नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी 7 आणि 9 डिसेंबरला होण्याची शक्यता, तर शपथविधीसाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन मुंबईमध्ये होणार असल्याची सूत्रांची माहिती। हिवाळी अधिवेशन 16 ते 23 डिसेंबरच्या दरम्यान नागपुरात होणार। शपथ घेणाऱ्या कॅबिनेट मंत्र्यांसाठी नागपुरात 5 स्टार बंगले तयार। सार्वजनिक बांधकाम विभागाने सुसज्ज केले 21 बंगले। 1 लाख मतदान केंद्रांवर वाढीव मतदान, मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांचं प्रतिपादन। वाढीव मतदानावर विरोधकांनी आक्षेप नोंदवला होता। सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस, प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची कमाल संख्या वाढवून 1500 करण्याच्या निर्णयासंबंधी नोटीस। आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहूया।